जय शिवराय. खरं तर हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आमदार चेतनदादा तुपे पाटील हे सातत्यानं राज्य शासनाच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आग्रही असतात. महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हे अत्यंत तत्परतेनं या गोष्टी सोडतात. तरी काही जे महत्वाचे मुद्दे होते ते म्हणजे मांजरीतला जो फ्लायओव्हरचा जो मुद्दा होता, म्हणजे मागेही आपण सगळ्यांनी त्याला कव्हरेज दिलं होतं. रेल्वेच्या अखत्यारीत असल्यामुळे तो अनेक वर्ष जो प्रलंबित होता, सुरेश अण्णा असतील, आमदार साहेब असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी संयुक्त पाहणी करून रेल्वेच्या संदर्भातलं काम हे ड्रेनेज वगळता पूर्ण झालेलं आहे. आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संदर्भातलं जे काम आहे, या कामाच्या संदर्भामध्ये मिळकतधारक आणि शेतकऱ्यांना होत असलेला जो दर आहे त्याच्यामध्ये समन्वयानं तोडगा काढण्याच्या दृष्टीनं खरं तर या पुढच्या याच्यामध्ये प्राधान्यानं प्रयत्न करून तो लवकरात लवकर सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचबरोबर मांजरीगावच्या पाणी योजनेच्या कामासंदर्भात जे आमदार महोदयांनी सांगितलं, त्यामध्ये नॅशनल हायवे क्रॉसिंगचे जे मुद्दे होते ते आपण बऱ्यापैकी सोडवले आहेत. आणि यामध्ये आता प्राधिकरण आणि कॉर्पोरेशन यांच्यामधल्या समन्वयाची आता ही पुढच्या काळामध्ये ही जर लवकरात लवकर हा समन्वय साधला गेला तर तेही काम आता पूर्ण मार्गी लागेल. त्याचबरोबर जो सोलापूर हायवेच्या संदर्भात आहे, हडपसरमध्ये रविदर्शन चौकापासून ते उरुळी कांचनपर्यंत, म्हणजे आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण नॅशनल हायवेच्या माध्यमातून 30,000 कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे प्रकल्प हे मंजूर झालेले आहेत. यामध्ये आतापर्यंत प्राधान्यक्रम हा पुणे नाशिक हायवेला होता, पुणे नगर हायवेला होता, आणि त्याचबरोबर पुणे सोलापूर हायवे आता जरी तो चौपदरी असला तरी सुद्धा सातत्यानं होत असणारे अपघात आणि या अपघातांचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनं, भविष्य काळाच्या नियोजनाच्या दृष्टीनं रविदर्शन पासून ते उरुळी कांचनपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर याची संपूर्ण एकदा पाहणी झालेली आहे आणि याचा डीपीआर करण्याच्या सूचना NHAIला दिलेल्या आहेत आणि तो डीपीआर करण्याचं काम हे सुरू आहे. त्याचबरोबर आमचा ससाने नगरच्या इथे ज्या दोन, म्हणजे आपण ज्याला मोऱ्या म्हणू शकतो, अंडरपासच्या नावाखाली तसं काम झालेलं आहे, परंतु ससाने नगरचा अंडरपास होणं हे फार गरजेचं आहे. आणि तिथल्या मिळकतधारकांना विश्वासात घेऊन महापालिकेच्या माध्यमातून हा तिथे अंडरपास जर झाला तर भविष्य काळातली जी वाहतूक कोंडी ही फार मोठ्या प्रमाणावरती ती सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. हडपसरमध्ये अण्णासाहेब मगर रुग्णालयाची जागा जी पोलीस प्रशासनाकडे होती, ती पोलीस प्रशासनाकडून महानगरपालिकेकडे आणण्यामध्ये आपण यश मिळवलेला हा पाठपुरावा आमदार महोदय असतील, मी स्वतः असेल, आम्ही हा करून आता तिथं रुग्णालयाचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे आणि या सोयी सुविधा आणखी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. त्याचबरोबर शिवाजीनगर ते हडपसर या मेट्रो मार्गासाठी आमदार महोदय असेल, मी असेल, आम्ही तत्कालीन पालकमंत्री अजितदादांकडे याचा पाठपुरावा केला होता आणि त्याचा डीपीआर हा 6 महिन्यांपूर्वी खरं तर हा सबमिट सुद्धा झालेला आहे. आणि आज कात्रज चौकातली जी वाहतूक कोंडी आहे संध्याकाळी त्याची पाहणी, कारण हा संयुक्त 2 लोकसभा मतदारसंघ खरं तर इथे एकत्र येतात, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ. तर आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी याची संयुक्त पाहणी आज संध्याकाळी करणार आहोत. आणि त्याचबरोबर बहुचर्चित जो कात्रज कोंढवा रस्ता आहे, नेमका हा 110 मीटरचा जो रस्ता होता त्याची रुंदी का कमी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये नेमका अडथळा काय येतोय या संदर्भात सुद्धा पाहणी करून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न हा आज संपूर्ण या दौऱ्याचा एकूण हेतू आहे. आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून जसं आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देशात पथदर्शी ठरणारा इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प हा प्रपोज केलेला आहे. 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एका कॅम्पसमध्ये, जसा देशात कुठेही हा प्रकल्प नाहीये. आणि तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवारांच्या माध्यमातून यासाठीची जागा सुद्धा लोकेट झालेली आहे. आणि मधल्या काळात सत्तांतरानंतर खरं तर याला थोडी खीळ बसली होती, परंतु आता पुन्हा त्या प्रकल्पानं गती घेतलेली आहे आणि नियोजन विभागानं याचा एक आढावा घेतलेला आहे. त्याच धर्तीवर म्हणजे मेडिसिटीच्या माध्यमातून मूळ मेडिसिटीच्या 50 किलोमीटरच्या परिघामध्ये आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स और मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स हे क्रिएट करतो. तसंच हडपसरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं पब्लिक हेल्थच्या दृष्टीनं, यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर हडपसर मधल्या काही प्रभागांच्या संदर्भातली एक बैठक ही महानगरपालिका आयुक्तांकडे सुद्धा ही होणार आहे. आणि त्याचबरोबर जो पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प आहे, म्हणजे 2019 मध्ये खरं तर लोकसभा निवडणूक आदरणीय
पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने जी लढवण्यात आली होती त्यावेळी 3 महत्वाचे मुद्दे होते. हे 3 महत्वाचे मुद्दे जे होते त्यामध्ये बैलगाडा शर्यत हा एक फार महत्वाचा मुद्दा होता. त्यानंतर पुणे नाशिक हायवेवरची किंवा एकूणच महामार्गांवरची वाहतूक कोंडी हा दुसरा महत्वाचा मुद्दा होता. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा होता. आणि त्या माध्यमातून आपण सातत्यानं तुम्ही सगळे पाहतात बैलगाडा शर्यतीचा प्रश्न हा सुटलेला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने याला परवानगी दिलेली आहे. पुणे नाशिक हायवेवरचा आज अवघ्या 4 वर्षामध्ये 5 बायपासेसचं काम पूर्ण होऊन बायपासेस फंक्शनल झालेले 6वा बायपास अवघ्या 8-15 दिवसात सुरू होईल. आणि त्याबरोबर 8,600 कोटी रुपयांचा नाशिक फाटा ते चांडोली हा एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम ऑक्टोबरमध्ये सुरू होतंय. त्याचबरोबर एकूण पुणे नगर हायवेसाठीचे 10,000 कोटी असतील. तळेगाव चाकण शिक्रापूरसाठीचा 11,000 कोटी रुपयांचा प्रकल्प असेल हा मंजूर झालेला आहे. सोलापूर हायवेची अपडेट मी तुम्हाला आत्ताच दिली. आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही गोष्ट कायम जी चर्चेत होती, ही फक्त पेपरवर होती, ही फक्त आश्वासनांमध्ये होती. 2019 नंतरचा जर संपूर्ण घटनाक्रम आपण पुणे नाशिक रेल्वेचा बघितला तर रेल्वे बोर्डाची मंजुरी असेल, प्लॅनिंग कमिशनची मंजुरी असेल, इतकंच काय तर भूसंपादनाच्या बाबतीमध्ये दर निश्चिती असेल, काही प्रमाणात भूसंपादन झालेलं असेल, याच्यामधल्या रॅकची निश्चिती असेल, हे सगळं होऊन आता केवळ कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रकल्प आहे हा कॅबिनेट अप्रुव्हलच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे. आणि मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येत्या अधिवेशन काळामध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प सुद्धा मार्गी लागेल. कारण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प पुणे स्टेशन ते हडपसर आणि हडपसरकडून मांजरीमधून हा पुढे प्रकल्प हा पुणे नाशिक हायवेला अलाइन व्हायला वाघोली मार्गे पुढे जातो. आणि या एकूण प्रकल्पातून जी एक रोजगार निर्मिती आपण म्हणतो आहोत, कारण याचं लॉजिस्टिक रॅक आपण आपल्या मतदारसंघामध्ये घेतो आहोत. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरच्या 3 रॅक आहेत, इंडस्ट्रीयलची 1 रॅक आहे. त्यामुळे केवळ हा प्रकल्प नाही तर हा प्रकल्प उत्तर भारतातलं रेल्वेचं नेटवर्क आणि दक्षिण भारतातलं रेल्वेचं नेटवर्क म्हणजे नॉर्दर्न रेल्वे आणि सदर्न रेल्वे याचा कनेक्शन पॉईंट जो अनेक दिवस मिसिंग होता तो आपल्या भागातून जात असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यासाठी आग्रही आहोत की हा ब्रॉडगेजवरच व्हावा. म्हणजे या प्रकल्पाचं जेव्हा सविस्तर मी आपल्याला सादरीकरण पुन्हा एकदा करेन त्यावेळी आपल्याला याचं लक्षात येईल की ब्रॉडगेजवर हा प्रकल्प होणं हे या संपूर्ण मतदारसंघाच्या दृष्टीनं पुणे ते नाशिक या संपूर्ण भागाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे. कारण प्रवासी वाहतूक काही काळापुरती असेल आणि माल वाहतूक जी आहे ही फार मोठ्या प्रमाणावर होईल, जेणेकरून उत्तर पुणे जिल्ह्यातले शेतकरी असतील, पलीकडे संगमनेरचे असतील, नाशिक जिल्ह्यातले शेतकरी असतील, या सगळ्यांना फार मोठा हातभार लागणार आहे, इंडस्ट्रीला फार मोठा हातभार लागणार आहे. आणि या पुढील काळामध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीडचा प्रकल्प हा 100% ट्रॅकवर आणण्यासाठी तोही प्रयत्न सुरू असणार आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीडचा जो प्रकल्प आहे तर त्याची मी सांगू इच्छितो की 2022च्या एप्रिलमध्ये हा कॅबिनेट अप्रुव्हलला आलेला आहे. म्हणजे मागच्याही पार्लमेंटमध्ये मी ही खंत व्यक्त केली होती की जवळपास 7 ते 8 महिने झाले तरी सुद्धा केवळ कॅबिनेट अप्रुव्हलला ही फाईल येत नाहीये. आणि त्यामुळे ही फाईल कॅबिनेट अप्रुव्हलला येणं हे फार तातडीनं गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये याच्याबरोबर रेल कम रोडच्या संदर्भामध्ये सुद्धा एक मागणी करण्यात आली होती, पण ती मागणी व्यवहार्य नाही ही गोष्ट समोर आल्यामुळे रेल कम रोड हा अर्ध्यापासून म्हणजे चाकणपासून रेल कम रोड असं करण्याचं सांगितलं. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात पुन्हा एकदा बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी ही माहिती पत्रकारांच्या माध्यमातून दिली की आता रेल्वे प्रकल्पाला हा नक्कीच हिरवा कंदील मिळेल. परंतु अजूनही रेल्वे मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा हा सुरू आहे आणि कॅबिनेट अप्रुव्हलला हा जर प्रकल्प आला तर नक्कीच हा सुरू होईल. त्यामुळे चेंडू आता रेल्वे मंत्र्यांच्या कोर्टात. यामध्ये माननीय आमदार चेतनजी तुपे पाटील असतील किंवा शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार असतील, आम्ही सगळ्यांनी सातत्यानं मागणी केलेली आहे की शहरीकरणाबरोबर सुनियोजित शहरीकरण हे फार गरजेचं आहे. आणि नवीन महानगरपालिका क्षेत्र जे आहे पुढच्या 25-30 वर्षांचा विचार करून या पद्धतीनं एक आयडियल टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीनं ही महानगरपालिका होण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेच याबाबत आग्रही आहोत. यातली प्राथमिक माहिती तिथे एक जो मेन चौकातला एक जो स्पॉट आहे त्या मेन चौकातल्या स्पॉटच्या संदर्भामध्ये
तिथल्या जमिनीच्या अधिग्रहणाचा एक छोटासा मुद्दा, हा चौकातला मुद्दा होता. परंतु कात्रज कोंढवा रोडचं रुंदीकरण का नेमकं 110 मीटरचं 55 मीटर झालं, याविषयी खरं तर आम्हालाच खोलात जाऊन याची माहिती घ्यावी लागेल. कामाला लागलेली दोन शक्यता आहेत. एक तर तुमचे पक्षांतर्गत विरोधक नाही, स्पर्धक म्हणा, फार लवकर डिक्लेअर केलंय का? कारण तुम्हीच एकमेव असे असाल आता 48 जागांमध्ये ज्यांचं ऑलमोस्ट डन आहे किंवा फायनल आहे असं समजलं जात आहे. हे फार अर्ली स्टेजला झाल्यामुळे तुमची जरा अडचण होईल, कारण स्पर्धक जे आहेत ते तुम्हाला वर्षभर रॅपो टेम्पो सगळं मेंटेन करावं लागेल. एक फार महत्वाची मुद्दा, ऍक्टिव्ह झालात का हा जर प्रश्न असेल तर ऍक्टिव्ह नसतो तर 30,000 कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट्स आले नसते. ऍक्टिव्ह नसतो तर पुणे नाशिक सेमी हायस्पीडचा रेल्वेचा प्रकल्प जो तुम्ही 25 वर्ष फक्त बातम्या देत होतात, त्याच्या भूसंपादनाची बातमी तुम्ही दिली नसती. जर ऍक्टिव्ह नसतो तर बैलगाडा शर्यतीचा प्रश्न, जी 7 वर्ष बैलगाडा शर्यतीवर बंदी होती, ही बैलगाडा शर्यतीची बंदी झाली नसती. मला असं महत्वाचं वाटतं की विरोधक काय विचार करतील किंवा काय प्रयत्न करायचा आहे, यापेक्षा महत्वाचं आहे की ही 5 वर्षांसाठी एक जबाबदारी आहे. आणि जबाबदारी पूर्ण करत असताना उलट मी असं म्हणेन की जे 3 आश्वासनं मी सुरुवातीला सांगितली, यातली 2 आश्वासनं पूर्ण झालेली, तिसरं आश्वासन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आणि उलट जे आश्वासनात नव्हतं, अशा ज्या इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल, शिवसंस्कार सृष्टीसारखा प्रकल्प असेल, त्याचबरोबर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, जो आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर भागासाठी वरदान ठरणार आहे, या दृष्टीनं आपण वेगळा प्रयत्न करतो. म्हणजे उलट मला असं वाटतं की हा आणखी वेळ मिळालेला आहे की हे प्रकल्प घाईनं तडीस नेण्याच्या दृष्टीने. कामाच्या दृष्टिकोनातून तुम्ही ऍक्टिव्ह आहात, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ऍक्टिव्ह आहात का? या स्पर्धक जे आहेत पक्षातले किंवा इच्छुक जे आहेत असं आपण म्हणतो, आता तुम्हाला गेले वर्षभर तुम्हाला पॉलिटिकली डिफेंड करण्यासाठी किंवा इमेज निगेटिव्ह करण्यासाठी किंवा तुमच्यावर स्कोअर करण्यासाठी, आपण डीपी मध्ये निगेटिव्ह दोन्ही नको म्हणतात, तुमच्या पुढे स्कोअर करण्यासाठी ते ऍक्टिव्ह राहतील, तुम्हाला जास्त जड जाईल असं एक अर्थानं म्हटलं जाईल. आणि दुसरं असं की तुम्हालाच पवार साहेबांनी चोक केलंय किंवा चेकमेट केलंय. तुमच्या ज्या चर्चा होत्या, तुम्ही ऐन वेळी भाजपमध्ये जाल किंवा अमित शहाच्या भेटीनंतर फार चर्चा सुरू झाल्या. तर मी कालही एका दूरचित्रवाहिनीवर मुलाखत देताना ही स्पष्टता दिलेली आहे, ती आधी सुद्धा दिली होती की माननीय गृहमंत्री अमितजी शहा यांना जेव्हा भेटलो तेव्हाची माझी जी मागणी होती, या मागणीकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला, जन्मस्थळ असलेला किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लागावा. आता किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लागावा, माझ्या छत्रपतींच्या जन्मस्थळावर भगवा ध्वज लागावा, यासाठी मी कुठलेही राजकीय जोडे बाहेर ठेवायला तयार आहे. मग याला तुम्ही राजकारण म्हणणार की याला शिवभक्ती म्हणणार? आणि दुसरी महत्वाचा मुद्दा, तुम्ही जे डिफेम करण्याचं म्हणताय, तर हा सृष्टीचा नियम आहे. अशोकाच्या झाडाला कोणी दगड मारत नाही, आंब्याच्या झाडाला दगड मारतात. त्यामुळे जर काम आहे, जर काम नाही केलं तर लोक बोलणार आहे. समोर जेव्हा काम दिसतं, आज तुम्ही देशातल्या एकूण 545 लोकसभा मतदारसंघांमध्ये किती हाताच्या बोटावर मोजण्या इतके मतदारसंघ आहे, आपण काढून बघा की जिथे 30,000 कोटी रुपयांचे प्रकल्प येतात. विरोधात असलेला खासदार असताना सुद्धा हे प्रकल्प आग्रही पाठपुराव्यानंतर हे मतदारसंघात येतात. हे मतदारसंघाच्या भल्यासाठी या गोष्टी होतात. किंवा इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प, आज मला अभिमान आहे की आदरणीय अजितदादांनी जो पाठिंबा दिला, या पाठिंब्यामुळे जो देशात आतापर्यंत कुठेही नाहीये, म्हणजे आपण कोविडच्या काळामध्ये टर्शरी हेल्थ केअरच्या बाबतीत जी काही ससेहोलपड झाली संपूर्ण देशातली, ही आपण पाहिली. आजही तुम्ही तुमच्याच माध्यमातून उत्तर प्रदेशातली हेल्थ सिस्टीमची गोष्ट बघता आहात किंवा काही प्रमाणात मध्य प्रदेशातल्या हेल्थ सिस्टीमची गोष्ट बघतात. आणि त्यावेळी आपल्या मतदारसंघामध्ये देशात कुठेही नाही इतका महत्वाकांक्षी प्रकल्प हा आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आकाराला येतोय. तर मला वाटतं या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं विरोधक काय करतात यापेक्षा आपली रेष वाढवणं हे जास्त महत्वाचं आहे. नो नो, इट्स अ बेसिक. विचारलं तुम्हाला आणि साहेबांनी जाणीवपूर्वक ऍड्रेस करून दिलं की तुम्हीच लढायचं. मला वाटतं उलट, तुम्हाला काय वाटतं कारण
ही शाबासकी आहे, हा विश्वास आहे की माझ्यासारख्या कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मुलाला जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी 2019 मध्ये ही उमेदवारी दिली आणि त्यानंतर जे काही काम होतंय म्हणजे त्या बैठकीमध्ये सुद्धा संपूर्ण सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी म्हणजे आमदार साहेब होते, सगळ्याच प्रमुखांनी सुरेश अण्णांसारखे ज्येष्ठ अगदी आमचे मार्गदर्शक होते, या सगळ्या प्रमुखांनी एकमुखानं सांगितलं की यावर वेगळी चर्चा होऊ नये आणि ही संधी पुन्हा एकदा डॉक्टर अमोल कोल्हेंना देण्यात यावी. आणि त्यामुळे मला असं वाटतं हा विश्वास आहे, ही शाबासकी आहे. या चेकमेटपेक्षा मी याला शाबासकी म्हणतो. भाजपकडून राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहे. त्याचबरोबर परवाच आपल्या मतदारसंघामध्ये रामींनी सुद्धा मोर्चा काढला होता जिहाच्या विषयी. एखाद्या समाजाबद्दल टार्गेट केलं जात आहे, घोषणा दिली जात आहे. काय वाटतं? म्हणजे मुळातच एक्सक्लुजन पॉलिटिक्स जे आहे, या एक्सक्लुजन पॉलिटिक्सला हा प्रत्येकाचा विरोध असला पाहिजे. म्हणजे अल्पकालीन फायद्यासाठी तुम्ही समाजाचं दीर्घकालीन नुकसान करणार आहात का? देश कोणत्या दिशेनं आपण नेमकं घेऊन चाललेलो आहोत? कारण ही वस्तुस्थिती आहे की जगाचं राजकारण जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं जिथे जिथे पोलराइज राजकारण झाले, मग ते कोणत्याही धर्माचं असो, त्या त्या देशाची काय अवस्था झालेली आहे. तुम्ही अफगाणिस्तानची परिस्थिती बघा, तुम्ही पाकिस्तानची परिस्थिती बघा. ही परिस्थिती असताना आपल्याला सुद्धा शाश्वत विकासाची वाट सोडून या एक्सक्लुजन पॉलिटिक्सकडे, या पोलरायझेशनकडे का जायची गरज आहे, हे प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण तरुणाईच्या हातात जर दगड दिले तर तो दगड भिरकावण्यासाठी द्यायचा की रचण्यासाठी द्यायचा हे आधी ठरवावं लागेल. आणि जर तो भिरकावण्यासाठी दिला तर माणुसकी आणि मानवता ही रक्तबंबाळ होणार आहे. त्यामुळे या पद्धतीचं जे भडकावणं असेल, या पद्धतीचं जे एक्सक्लुजन पॉलिटिक्स असेल आणि समाजामध्ये फूट पाडणं असेल, हे खरं तर थांबलं पाहिजे. कायम आपण असं म्हणतो की जात आणि धर्म दगड आहेत, त्या दगडाची भिंत बांधली तर समाज तुटतो आणि त्या दगडाचा पूल बांधला तर समाज जोडला जातो. हे समाज जोडला जाऊन राष्ट्र जे हित आहे, जे देशाचं हित आहे, या दृष्टीनं खरं तर पावलं टाकली पाहिजे. त्यामुळे खरं तर सगळ्याच राजकारण्यांनी पुढच्या पिढीचा विचार करून, येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करून अशा पद्धतीची प्रक्षोभक विधानं असतील, अशा पद्धतीनं भावना भडकावणं असेल, या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. कारण यांनी देशासमोरचे प्रश्न सुटणार नाहीयेत. म्हणजे तुम्ही ज्या मोर्चाचा उल्लेख केला, या मोर्चानंतर किती रोजगार आले हो? या मोर्चानंतर डाळी ज्या 100च्या पलीकडे गेल्या त्या 100च्या आत आल्या का? माझ्या देशासमोरचे प्रश्न महागाई, बेरोजगारी हे आहेत. मग या प्रश्नांकडून विषयांतर करण्यासाठी अशा पद्धतीचं काम केलं जातं. तर तरुणाईच्या हातामध्ये दगड द्यायची नाही हे अगदी मान्य आहे. मात्र तरुणाईच्या हातामध्ये जर औरंगजेबाचं पोस्टर येत असेल तर त्याचं कशा पद्धतीनं आपण? हे बघा, औरंगजेबाचं कुणीही कधी समर्थन करू शकत नाही, करण्याची काही गरज नाही. अगदी माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा ही गोष्ट मान्यच आहे की ज्याने आपल्या जन्मदात्या पित्याला हाल करून मारलं, भावांना दग्यानं ठार केलं, त्याचं उदात्तीकरण करण्याचं कुणी काही कारण नाहीये. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की ती एक गोष्ट एखाद्या ठिकाणी घडते आणि ती मल्टिप्लाय करून सोशल मीडियावर जेव्हा पसरवली जाते, आक्षेप या टूल किटला आहे, आक्षेप या संदर्भात प्रक्षोभक विधानं करण्याला आहे. म्हणजे आज जर तुम्ही बघत असाल कोल्हापूरच्या ठिकाणी, तर तुम्ही कोल्हापुरात, मी स्वतः एक चित्रीकरणासाठी गेलो होतो, मी अनेकदा कोल्हापुरात गेलेले, बाबू जमालच्या दर्ग्यावर आजही गणेशपट्टी आहे. म्हणजे सर्वाधिक सौहार्दाचं जे उदाहरण होतं ती राजर्षी शाहू महाराजांची भूमी कोल्हापूर होते. तिथे जेव्हा प्रतिक्रिया उमटते तेव्हा ही प्रतिक्रिया उद्या जाऊन येणाऱ्या उद्योगधंद्यांसाठी हानिकारक असते. ही प्रतिक्रिया उद्या जाऊन तिथे निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी हानिकारक असते. आणि त्यामुळे नक्कीच या गोष्टी जे पसरवतायत आणि हे जे भडकवतायत यांना वेळी चाप लावला गेला पाहिजे. वक्तव्य सुद्धा दर्जाहीन होताना पाहायला मिळत आहे. शरद पवारांना नितेश राणे औरंगजेबाचा दुसरा जन्म अशी टीका नितेश राणेंनी शरद पवारांवरती केली. तुम्हाला राजकारणाने किंवा एकूण स्टेट ऑफ पॉलिटिक्सला जी लिडरशिप आहे त्यांना कुणालाच भान राहिलं नाहीये का? आपण त्याबद्दल काय बोलतो? दोन्ही बाजू तुम्ही दाखवणं बंद करा ना. अशी वक्तव्य जोपर्यंत तुम्ही दाखवणं बंद करणार नाही तोपर्यंत याला आकारण प्रसिद्धी मिळणार नाही. मुळात महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून जी एक अत्यंत सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभलेली आहे, या राजकारणाच्या परंपरेला साजेसं वर्तन हे प्रत्येकाकडून व्हायला हवं. आणि मी कायम असं म्हणतो की जेव्हा तुम्ही थाळी सिस्टीममध्ये जेवायला जाता तेव्हा थाळी सिस्टीममध्ये 10 वाट्या येतात. तुम्ही खाता तेच ना जे तुम्हाला आवडतं. त्या पद्धतीनं जे तुमच्या अभिरुचीला योग्य आहे, जे आपल्या संस्काराला, आपल्या संस्कृतीला योग्य आहे, तेच कायम समाज स्वीकारत असतो.
त्यामुळे मला वाटतं अशी जी काही वक्तव्य असतात ही पोकळ बुडबुड्यांसारखी असतात, ते कधी येतात आणि कधी जातात कळत नाही. पण जेव्हा आदरणीय पवार साहेबांविषयी कुणीही वक्तव्य करतो तेव्हा त्यांनी हा विचार करणं फार गरजेचं आहे की गेल्या 5-6 दशकांपासून सातत्यानं महाराष्ट्राच्या देशाच्या एकूण प्रगतीला आदरणीय पवार साहेबांनी लावलेला हातभार, त्यांनी दिलेलं योगदान आणि आजही या वयातही सतत या दृष्टीनं सकारात्मक शाश्वत विकासाच्या दृष्टीनं ते टाकत असलेली पावलं, याचा विचार करून खरं तर हे प्रत्येकानं ठरवायला हवं की आपण काय बोलतोय, आपण कुणाविषयी बोलतोय. आणि असं जर काही कुठल्याही पक्षाच्या नेत्याकडून जर असं अभिरुचीहीन आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल राजकीय परंपरेला साजेसं नसणारं वक्तव्य आलं तर मला वाटतं माध्यमांनी सुद्धा अशा वेळी ते अवॉइड केलं तर जास्त बरं होईल. राज्यामध्ये 5 ते 6 ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. दोन समूहामध्ये वाद आहे. गृहमंत्र्यांचा अपयश आहे का? मला वाटतं तुमच्या प्रश्नात याचं उत्तर आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. जर अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचं जर धिंडवडे सातत्याने निघत असतील, कालही अत्यंत दुर्दैवी घटना जी मरीन लाईन्सला घडली, म्हणजे अवघ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर एका भगिनीवर बलात्कार होऊन तिचा खून होतो, तर मग ही कायदा सुव्यवस्था अगदी सुरळीत आहे असं म्हणू शकतो का आपण? पण याची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची? आणि साहजिकच ही कायदा सुव्यवस्था जर बिघडत असेल तर ज्यांच्या हातात ती कायदा सुव्यवस्था आहे त्यांच्यावरच याचा ठपका यायला पाहिजे. मात्र त्यांचा जो रोग आहे तो तुमच्याकडे किंवा विरोधकांकडे आहे, कारण त्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्ष म्हणतोय की राज्यामध्ये दंगली घडवण्याचा डाव आहे किंवा दंगली घडू शकतात आणि त्यानंतर राज्यात पोस्टर दिसायला सुरुवात होते आणि दंगली घडतात. हे बघा, कोण काय म्हणतं यापेक्षा कोण कशा पद्धतीने वागतंय, म्हणजे मला असं वाटतं जर असं या विधानाचा जर उहापोह करायचा असेल तर खरोखर गेल्या 6 महिन्यांमध्ये एकूण झालेली प्रक्षोभक वक्तव्य, जसे तुम्ही जे मोर्चे सांगता असे काढले गेलेले मोर्चे, या सगळ्या गोष्टींचा जर उहापोह केला आणि त्याचं जर आपण समोर चित्र मांडलं की कशामुळे भावना भडकवल्या जाऊ शकतात, कशामुळे ही परिस्थिती ओढवली जाऊ शकते, तर मला वाटतं असे विनाकारण जबाबदारी टाळण्याची विधानं कुणी करणार नाही. साहेबांची संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद झाली किंवा काय झालं ते त्यांनी संभाजीनगर म्हणणार नाही, मी औरंगाबादच म्हणेन. असं कोणतंही विधान साहेबांनी केलेलं नाही. मी यालाच फेक नॅरेटिव्ह जे क्रिएट केलं जातं, म्हणजे काल सगळ्या सोशल मीडियावर हा एक फेक नॅरेटिव्ह करण्यात आला आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला की या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर करतो. मी फार जबाबदारीनं जाणीवपूर्वक मी वारंवार एक गोष्ट सांगतोय की छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वढू तुळापूर या ठिकाणी जवळपास आज गेले 350 वर्षांपासून आहे आणि त्या समाधीला 250 कोटी रुपयांचा निधी देऊन त्याचा जीर्णोद्धार करणारे नेते दुसरे तिसरे कोणी नाही तर एकमेव नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळे कुठेतरी फेक नॅरेटिव्ह करून हे इतकं मोठं काम जे अजितदादांनी केलंय आणि त्यातून त्यांनी त्यांची शिवशंभू भक्ती दाखवून दिलेली आहे, मला वाटतं यासाठी आणखी वेगळे काहीतरी उदाहरणं देण्याची खरंच गरज नाहीये. आणि असे फेक नॅरेटिव्हवर विश्वास ठेवण्यापेक्षा मला वाटतं की जे काम ठोसपणे होतंय ते पाहणं महत्वाचं आहे. शिरूरमध्ये आता या निमित्तानं काँग्रेस सुरू झाली, एका अर्थाने प्रचार किंवा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. नवीन स्पर्धकासोबत लढायला आवडेल का जुनाच प्रतिस्पर्धी पूर्ण मैदानात? मी कायम असं सांगतो की स्पर्धा ही इतर कुणाशीही करण्यापेक्षा स्पर्धा ही स्वतःशी व्हावी, स्वतःची रेष मोठी करावी. कोणीही उभं राहिलं तरी मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी मजबूत बांधणी आहे आणि 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत, सगळे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, तरुण कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या विश्वासाच्या ताकदीवर नक्कीच समोर कुणीही विरोधक आला तरी मला असं वाटतं की राजकारणातला विरोध हा केवळ निवडणुकीपुरता असतो, त्यापेक्षा आपली रेष मोठी करणं हे जास्त महत्वाचं आहे, त्याला आमचं प्राधान्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.